संपदा पटवर्धन, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभाग कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय आणि भारतीय विचार साधना पुणे यांच्या वतीने इथे जमलेल्या सर्व रसिक जनांचे आणि संघप्रेमींचे सहर्ष स्वागत, तसेच सन्माननीय मान्यवर आणि पदाधिकारी यांचेही मनपूर्वक स्वागत करते। पुस्तके म्हणजे ज्ञानाचे भांडार आणि ज्ञान आणि विद्या संपादित करण्यासाठी देवी सरस्वतीचा कृपाशीर्वाद महत्वाचा आहे आणि म्हणूनच आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याची सुरुवात आपण सरस्वती पूजन आणि भारत माता पूजन करून करणार आहोत। मी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर दशरथजी भोसले, आजचे आपले प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक माननीय सुहासराव हिरेमठ, आजच्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर गिरीशजी आफळे, तसेच जी देवधर, श्री हेमंतजी हरहरे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजय शंकरजी करता या सर्व मान्यवरांना भारत माता पूजन आणि सरस्वती पूजन करण्यासाठी आमंत्रित करते। श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा। शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीमभयदा जाड्यांधकारा पहा। पुस्तके म्हणजे ज्ञानाचा खजिना, पुस्तक म्हणजे मानसिक आणि बौद्धिक आरोग्य, पुस्तक म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव, पुस्तके म्हणजे चिकित्सक विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता, पुस्तके म्हणजे भाषेचे संवर्धन आणि अशा उत्तमोत्तम पुस्तकांचे खाद्य वाचकांपर्यंत पोहोचावे आणि वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठीच आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रयोजन। मी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक तसेच लेखक या सर्वांचा परिचय करून देण्यासाठी कार्यकारिणी सदस्य महिला विभाग सौ शीतल गोखले यांना आमंत्रित करते। आदरणीय व्यासपीठ आणि समस्त श्रोतेजन, नमस्कार। आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते आपल्याला लाभले आहेत ते आहेत श्री सुहास मुपैया हिरेमठ। ते मूळचे सोलापूरचे आणि त्यांचं शिक्षण BSc पर्यंत झालेलं आहे। 1973 पासून संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि 50हून अधिक वर्ष प्रचारक आहेत। सुरुवातीला ईश्वरपूर इथे तालुका प्रचारक, सातारामध्ये जिल्हा प्रचारक
पुणे महानगर प्रचारक, जुन्या एकत्रित महाराष्ट्र प्रांताचे महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, महाराष्ट्र प्रांत प्रचारक, अखिल भारतीय सेवा कार्य प्रमुख आणि सध्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत. ते एक उमदे व्यक्तिमत्व तर आहेतच, पण त्यांची स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे की त्यांना भेटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव त्यांच्या सदैव स्मरणात राहतं. संघाच्या कामानिमित्त त्यांनी वेळोवेळी देश विदेशात प्रवास केलेला आहे. एका अर्थी आपल्याला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अत्यंत योग्य आणि प्रदीर्घ अनुभव असलेली वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. याला दुग्ध शर्करा योग नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं. मी मंडळाचे अध्यक्ष माननीय विजय शंकरजी करता यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय श्री सुहासराव हिरेमठ यांचा सन्मान करावा. डॉक्टर दशरथजी भोसले हे प्रसिद्ध भारतीय शिक्षण तज्ञ आणि पुण्यातील SNVP ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक व सचिव आहेत. ते स्वतः रसायनशास्त्रामध्ये PhD असून त्यांनी पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. एका मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येऊन केवळ शिक्षणाप्रती असलेल्या ओढीमुळे आज 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या भव्य शैक्षणिक साम्राज्याची निर्मिती त्यांनी केली. 1997 मध्ये पुण्याच्या येरवडा परिसरात एका नर्सरी पासून त्यांच्या शैक्षणिक संस्थेची पहिली स्थापना झाली आणि तिथून त्याचा विस्तार होत आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली SNVP समूहाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये 10हून अधिक शाखा आहेत, जिथे राज्य मंडळ, CBSE, केम्ब्रिज आणि IB सारख्या विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणच नव्हे तर SNVP लॉ कॉलेज, फार्मसी आणि नर्सिंग यासारख्या उच्च शैक्षणिक संस्थाही त्यांनी स्थापन केल्या. मॉरिशसचे राष्ट्रपती श्री पृथ्वीराज सिंग रूपन यांच्या हस्ते त्यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. नोव्हेंबर 2024 मध्ये सहोदय कॉन्फरन्स मुंबई येथे जीवन गौरव पुरस्कार, पुणे रत्न यासारख्या अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्यांच्या लेखनातून शैक्षणिक नवकल्पना व भविष्यातील पिढ्यांसाठी असलेला दूरदृष्टिकोन स्पष्ट होतो. एक प्रख्यात प्राध्यापक, शिक्षण तज्ञ आणि लेखक म्हणून भारतीय शिक्षण क्षेत्रातील त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. मी माननीय सुहासराव हिरेमठ यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर दशरथजी भोसले यांचा सन्मान करावा. डॉक्टर गिरीशजी आफळे हे नाव सर्व परिचित आहेच, पण तरी औपचारिकता म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर गिरीश आफळे हे MD त्वचा रोग तज्ञ आहेत. 1989 मध्ये पुणे विद्यापीठातून LLB सुद्धा त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. चिंचवड इथल्या मोर्या रुग्णालयामध्ये 40 वर्ष त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग या विषयात वैद्यकीय सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. या आणि कर्जत इथल्या वनवासी भागातील त्यांच्या कार्याच्या अनुभवावर आधारित चक्रव्यूह
हा कथा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. वृत्तपत्र, नियतकालिक, आकाशवाणी या माध्यमातून कुष्ठ समस्येवर जनजागरण कार्य ते सतत करत असतात. अन्य काही पुस्तकांचं लेखनही त्यांच्या हातून झालेलं आहे. भारताच्या फाळणीचा भीषण इतिहास मांडणारं एक विस्तृत ग्रंथ व्यथा हिंदुस्थानाच्या फाळणीची, अयोध्या आंदोलनावर आधारित बखर अयोध्येची, त्याचप्रमाणे वंगभंग आंदोलन एक अभ्यास, द्वितीय परमपूज्य सरसंघचालक कोळवळकर गुरुजी यांच्या प्रेरक आठवणी सांगणारं स्मृती पारिजात, स्वामी विवेकानंद व संघ प्रार्थना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तर FAQच्या पहिल्या 2 आवृत्त्या, श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर ही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित महिमा श्रीरामांचा या विशेष अंकाचे ते अतिथी संपादक राहिलेले आहेत. सध्या ते भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. अत्यंत महत्वाचा डॉक्टरी पेशा, संघामध्ये असलेला प्रदीर्घ अनुभव आणि लेखनाची कसब आणि आवड असा तिहेरी संगम असलेले डॉक्टर गिरीश आफळे यांचं हे पुस्तक देखील आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवणार यात शंकाच नाही. मी माननीय सुहासराव हिरेमठ यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर गिरीश आफळे यांचा सन्मान करावा. धन्यवाद शीतल. मी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी श्री सतीशजी सखदेव स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ग्रंथालयाचे कार्यकारी सदस्य यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मी माननीय श्री काशीनाथजी देवधर यांचा परिचय करून देतो. सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा मुकाबला करणाऱ्या जवानांच्या हातातील शस्त्र हे उत्तम दर्जाचेच असावे यासाठी कार्यरत असलेले शास्त्रज्ञ म्हणजे काशीनाथजी देवधर. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे अर्थात ARDE चे ते समूह संचालक म्हणून जुलै 2021 मध्ये निवृत्त झाले. कोल्हापूर येथून 1981 मध्ये इंजिनिअरिंग पदविका पूर्ण केल्यानंतर त्यानंतर त्यांनी 1982 मध्ये ARDE मध्ये वैज्ञानिक सहाय्यक म्हणून रुजू झाले आणि प्रोजेक्ट ऑफिसर, डिव्हिजनल हेड असे टप्पे पार करत ते समूह संचालक म्हणून निवृत्त झाले. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी लागणारी शस्त्रे विकसित करण्यात त्यांची मोलाची कामगिरी आहे. त्यात सगळ्यात महत्वाची त्यांची कामगिरी म्हणजे 84 mm लाईट वेट लॉन्चर. खांद्यावरून चालवणाऱ्या या गनचे वजन 26 किलोवरून 14 किलो इतकं कमी करण्यात ते यशस्वी झाले. देवधर सरांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख करतो. 1999 आणि 2005 मध्ये राष्ट्रीय स्तरावर कमेंडेशन सर्टिफिकेट, 2006 मध्ये सायंटिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड, तसंच 2019 मध्ये पिनाका पुरस्कार. हा पिनाका पुरस्कार जो आहे तो आत्मनिर्भर भारतासाठी विमान छत विच्छेदन प्रणाली त्याचं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून उत्पादकांकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर याच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल प्रतिनिधी सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच संशोधन ज्ञान विचार प्रतिष्ठान पुणे संचलित डॉक्टर श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट इन सोशल सायन्सेस चे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे खडकी शिक्षण संस्था खडकी पुणेचे ते संचालक आहेत. त्या व्यतिरिक्त विज्ञान भारती या देशव्यापी स्वयंसेवी संघटनेच्या कार्यात
प्रचार प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत म्हणून ते कार्यरत आहेत आणि मार्च 24 पासून भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेचे कार्यवाह म्हणून दायित्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर माननीय श्री काशीनाथजी देवधर यांचा परिचय स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष श्री विजय शंकर करता यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर दुसरा परिचय मी करून देतोय तो माननीय श्री हेमंतजी परशुराम हरहरे. श्री हेमंतजी परशुराम हरहरे हे बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया मधून अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले आहेत. संघ रचनेमध्ये विविध स्तरावर जबाबदाऱ्या यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. धर्मजागरण विभागामध्ये प्रांत स्तरावरती प्रभावीपणे त्यांनी काम केलं आहे. सध्या संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य अशी त्यांची जबाबदारी आहे. श्रीयुत हेमंतजी परशुराम हरहरे यांचा सत्कार माननीय सुहासराव हिरेमठ सर यांनी करावा अशी मी विनंती करतो. आणि यानंतरचा परिचय म्हणजे माननीय श्री विजय शंकर करता. श्री विजय शंकर करता हे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे माननीय अध्यक्ष आहेत. भारतातील एका नामवंत संस्थेत XLRI जमशेदपूर या संस्थेत तिथून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन बिझनेस मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. मूळचे ते केरळचे संघ स्वयंसेवक आहेत. त्याचप्रमाणे ते यशस्वी उद्योजक आहेत. एमी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुद्धा आहेत. तसंच किल्बर्न इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाचे ते सभासद आहेत. विविध क्षेत्रासाठी ऊर्जा बचत प्रणालीचे डिझाईन, उत्पादन आणि पुरवठा करण्याचा 26 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांचा आहे. नवोदय या केरळी बांधवांच्या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक सदस्य तसेच कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. श्रीयुत विजय शंकर करता यांचा परिचय, यांचा सन्मान भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे FAQ या पुस्तकाचे लेखक माननीय डॉक्टर गिरीश जाफळे यांनी करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद सतीशजी. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजकांपैकी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्य आणि परिचय सर्वश्रुत आहेच. आपले दुसरे आयोजक म्हणजेच भाविसा याबद्दल थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी भाविसाचे कार्यवाह श्री काशीनाथजी देवधर यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. प्रामुख्याने आजचा पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम होत आहे त्यासाठी सावरकर मंडळाने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आभारी आहे. कारण त्या निमित्ताने पुण्याच्या बाहेर थोडस आम्हाला येऊन हा कार्यक्रम करायची संधी मिळाली. भारतीय विचार साधना ही गेल्या 45 वर्षापेक्षा जास्ती राष्ट्रीय विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी बांधलेली संस्था आहे.
राष्ट्रहित सर्वतोपरी हा ब्रीद वाक्य घेऊन काम करणारी ही संस्था 600 पेक्षा जास्ती पुस्तकं वेगवेगळ्या विषयांची की ज्याच्यातून राष्ट्रप्रेम निर्माण होईल, राष्ट्राला आवश्यक असणारे, समाजाला आवश्यक असणारे तत्कालीन प्रश्न, मग ते आणीबाणी असेल तर आणीबाणीच्या संदर्भातले विषय असतील, हिंदुत्वाबद्दलची चर्चा असेल, संस्कृती, भारतीय संस्कृती याबद्दलची चर्चा असेल, असे विविध प्रश्न घेऊन आपण पुस्तक, काही ठिकाणी पुस्तकमाला अशी प्रकाशित केलेली आहे. त्या निमित्ताने जसं जसं आपल्याला आवश्यकता भासेल त्याप्रमाणे हे जसं काम करतो तसं एक राष्ट्रीय विचार जो डिफेन्स मध्ये किंवा सैन्य दलामध्ये असतो अशांची जी पुस्तकं आहेत, जसं हिरो ऑफ टायगर हिल हे परमवीर चक्र योगेंद्र सिंह यादव यांचं पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं इंग्रजीमधलं, ते आम्ही मराठीमध्ये केलं आणि त्याचं प्रकाशन केलं. त्याबरोबर फोर्स बिहाइंड फोर्सेस असा जो एक स्वप्नील पांडे यांचं एक पुस्तक की ज्या वीर पत्नींच्या कथा असं एक पुस्तक आम्ही मराठीमध्ये प्रकाशित केलं. अशा अनेक विषयांवरती असणारे पुस्तकं आपण प्रकाशित करत असतो, वितरित करत असतो, समाजापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. सध्याचं जे नवीन युग आहे त्या युगानुकूल राहण्यासाठी ऑडिओ बुक्स असतील, ई बुक असेल, PDF फॉर्मॅटमध्ये असतील, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ती उपलब्ध व्हावीत याच्यासाठीचे आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि काळाबरोबर राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याबरोबर सर्वांचं सहकार्य लाभत असतं. या सर्वांचे आभार मानतो आणि माझी 2 वाक्य थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. संघ परिवार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांचा एक मोठा समूह, ज्या संघटना हिंदुत्वाच्या विचारधारेवरती काम करतात. हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार करणे आणि हिंदू समाजाला संघटित करणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या संघटना काम करतात. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काहींच्या मनामध्ये अनेक शंका, प्रश्न असतात आणि या सर्व प्रश्नांचे, शंकांचे निरसन करण्यासाठी आणि संघाविषयी असलेल्या धारणा आणि वास्तव यामधील दुवा म्हणजेच आज प्रकाशित होणारे पुस्तक. मी पुस्तकाचे लेखक डॉक्टर गिरीशजी आपळे यांना या पुस्तक लेखनामागच्या प्रवासासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करते. नमस्सभायै सर्वेभ्यो नमो नमः. मंचावर उपस्थित मान्यवर ज्यांचा परिचय आधीच झालेला आहे, माझ्या समोर बसलेले विद्वज्जन, साहित्यिक, कार्यकर्ते आणि मातृशक्ती. कार्यकर्त्यांमध्ये प्रांताच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत, त्याचप्रमाणे विभाग, जिल्हा, गट, नगर, शाखा, वस्त्या सर्व स्तरांचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे माननीय संघचालक श्री विनोदजी बन्सल, त्याचप्रमाणे 4 गटांचे माननीय संघचालक नरेशजी गुप्ता, राजेशजी भुजबळ, श्री लक्ष्मणराव पवार आणि प्रतापजी जाधव हेही इथे उपस्थित आहेत. समन्वय समितीत अंतर्भूत असलेल्या संस्थांचे कार्यकर्ते आहेत. सावरकर मंडळाचे आणि अन्य संस्थांचेही कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मातृशक्ती, त्या सगळ्यांना अभिवादन करतो. 2016च्या आजच्याच दिनांकी शिवशक्ती संगम होणार होतं आणि त्याची तयारी 9-10 महिने आधीच चालू झाली होती. मग माझ्या डोक्यात ठिणगी न पडेल तर काय विशेष, काहीतरी लिहायला पाहिजे. मग काय लिहू शकतो, तर त्यावेळी FAQ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन हा शब्द खूप प्रचारात आला होता. ही बँकांची वेबसाईट FAQ अमुक तमुक. मग त्यावेळेचं पुस्तक फक्त 24 पानं होतं. 2022 साली आपण रस्ता पुस्तक विक्री अभियान केलं. त्यात काही प्रश्नांची भर पडली, कारण त्यापूर्वी 2018 साली
परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर श्री मोहनराव भागवत यांनी भविष्यातील भारत ही व्याख्यान मला सादर केली होती. ते प्रश्न आता शताब्दी वर्ष आलं, अनेक प्रश्न त्यामुळे वाढले आणि जे दुसऱ्या आवृत्तीमध्ये 40 पानं पुस्तक होतं ते आता 88 पान पुस्तक झालेले आहे. अजूनही काही प्रश्नांची भर अर्थात त्यामध्ये घातलेली आहे, काही मुद्दे विस्तृत लिहिलेले आहेत. ते तर मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही पुस्तकातच वाचले पाहिजे. एकूण नाही तर पुस्तक घेणार नाही तुम्ही. 62 प्रश्न आहेत आणि 56वा प्रश्न म्हणजे भविष्यातील भारत मधले 14 बिंदू त्याच्यामध्ये घातलेले. पण अगदी बेसिक प्रश्न की शाखा म्हणजे काय, संघ म्हणजे काय, कारण लोकांना दूध उत्पादक संघ, साखर संघ असं माहित असतं, हे तुमचं काय वेगळं आहे असं ते सर्व बेसिक पासून माहिती याच्यामध्ये दिलेली. याच्यासाठी शाखा प्रवास मी केला आणि स्वयंसेवकांनी उदंड प्रतिसाद दिला. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये पण मी गेलो, जिथं 20 संस्थांचे अधिकारी आलेले असतात आणि ती बैठक गेल्या रविवारी झाली. आणि बैठक झाल्यानंतर विनोदजी बन्सल होतेच तिथं. त्यांना विचारलं काय बन्सलजी 15 किताबे लेंगे? नाही म्हणाले. मी थोडा निराश झालो, खाली आलो. 13 नाही म्हणाले, 10 नाही म्हणाले. मेरे लिए 50 किताबे रिझर्व करो. आता हे होत आहे तर जिल्हा लघु उद्योग समिती जी आहे संस्था, त्याचे 2 कार्यकर्ते राममूर्ती तेवर, माझा परिचय नव्हता, ते म्हणाले मला 500 पुस्तकं पाहिजे. ऐका गंमत तिथे. मी म्हटलं काय नाही, 60 गुणिले 5 300 रुपये द्या, तुम्हाला त्या दिवशी पुस्तकं मिळतील. ते म्हणले 5 नाही 500 पाहिजेत, 500 पाहिजेत. आणि त्यांनी बँक पेमेंटनी तेवढी रक्कम परवाच जमा केलेली आहे पूर्ण. शाखा प्रवासात अनेक शाखांनी स्वतःचा संख्या सांगितली. चिंचवड मधल्या मोऱ्यांनी सांगितले आम्हाला 60 पाहिजे, माझ्या श्रीराम प्रभातनी सांगितली 80 पाहिजे असं. आणि आज इथं आलो तेव्हा आमच्या शाखेचे आणि संपर्क विभागाचे माऊली फरांदे भेटले, ते तिथं बसले. त्यांनी मला दम दिला की मला 100 पुस्तकं पाहिजे. म्हणजे आता ही छापली आहेत फक्त 1000 पुस्तकं. कोणाचं कसं होईल ते बघू नंतर काय होईल. आता या पुस्तकात काय आहे तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर माननीय सुहासराव हिरेमठ यांची प्रस्तावना लाभलेली आहे. याला ही शक्ती या पुस्तकामध्ये आहे. आणि 62 प्रश्न तुम्हाला सांगितले, ते प्रश्न सामान्य लोकांनी मलाही विचारलेले, तुम्हालाही विचारले असतात की मला मुख्य शिक्षकाचा जॉब मिळेल का, पगार मिळेल का, किती पगार मिळेल वगैरे इथपासून सगळं. आणि शाखा फोकटात चालवणं कसं जमतं असे सर्व प्रश्न. इन्कम टॅक्स भरतो का समजा, नोंदणी झाली आहे का, सगळे असे विविध प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये दिली. तर मला वाटतं आपण म्हणजे मी अशी एक इच्छा व्यक्त करतो की या पुस्तकाची 3री आवृत्ती जी 1000ची छापलेली आहे ती सर्वच्या सर्व या समारंभात संपेल का अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं माझी इच्छा आशा ही परिपूर्ण करणं हे तुमच्यावर अवलंबून, तर मी तुमच्यावर सोपवतो. आणि तुमच्यापेक्षा जास्त सुहासरावांचं ऐकण्यासाठी मी इच्छुक आणि उत्सुक आहे. म्हणून इथंच माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर गिरीशजी यांच्या मनोगतामधून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रश्नोत्तरे FAQ या पुस्तकामागच्या लेखनाची पार्श्वभूमी नक्कीच समजली असेल. आता प्रतीक्षा आहे ती प्रकाशनाची. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दशरथजी भोसले आणि इतर मान्यवर यांना पुस्तक प्रकाशनाची विनंती करते.
सर्व मान्यवरांचे धन्यवाद। मी आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर दशरथजी भोसले यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते। माननीय डॉक्टर गिरीश आपले साहेब, सुहासराव हिरेमठ, विजय शंकरजी, काशीनाथ देवधर सर, माझे मित्र हरिहर सर, मुकुंदराव सर पाठीमागे बसलेले आहेत, आदरणीय सन्मानिक आयोजक आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व श्रोते हो, आज मला या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे। मित्रांनो, संघाबद्दल बोलताना मी आज कुठल्याही राजकीय भूमिका मांडणार नाही, कुठलीही मोठी व्याख्या देणार नाही, कारण संघ माझ्यासाठी केवळ एक संस्था नाहीये। जर मी पाठीमागे वळून बघितलं तर तेव्हा मला काय खायला मिळायचं नाही। बऱ्याच वेळा ट्रॅक्टरवरती जाणारा तो ऊस ते तोडून मी बरेच दिवस खाल्लेला आहे। असं माझी ती परिस्थिती, आणि मला आता जे काय आहे हे पूर्णपणे कायापालट करण्यामध्ये मला त्या वसतिगृहाचा फार मोठा हातभार आहे। माझ्या सगळे जे काय देवधर साहेब, हे सगळं माझ्या जीवनाचं जे काय कष्ट आहे मी माझ्या एक छोट्याशा पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे, आणि त्याचं मनोगत आपल्या हेमंतराव हरिहरे सरांनी लिहिलेलं आहे। प्लीज त्यांच्यासाठी एक टाळ्या व्हायला पाहिजे। आणि सगळं हे फार सुंदर लिखाण, जीवन काय असतं, कष्ट काय असतात, त्याचं फार सुंदर आमच्या योगेश्वरीने ती मराठी टीचरने केलेलं आहे। त्या पुस्तकाचं नाव आहे कोरी पाटी, म्हणजे जे काही मला समाजाने दिलेलं आहे ह्या समाजाला मी देऊन जाणार आहे, आणि ती पाटी पूर्णपणे पुसणार आहे, आणि माझ्या पाठीमागे येणारे कुणीतरी परत त्याच्यापासून एबी पासून सुरुवात करावी ह्या आशेने मी हे पुस्तकाचं नाव कोरी पाटी लिहिलेलं आहे। ते आलेलं आहे पुस्तक, फक्त आम्हाला पब्लिकेशन करायचं आहे, त्याची वेळ आणि येते काही दिवसांनी वेळ। मित्रांनो, संघात आल्यानंतर माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला। पूर्वीचा माझा विचार मी आणि माझे इतकाच मर्यादित होता, पण संघाने मला शिकवले आपण आणि आपला समाज। संघ म्हणतो आधी चांगला माणूस बन, संघ म्हणतो आधी चांगला माणूस बना, मग समाज बदला, आणि शेवटी राष्ट्र घडवा। आज समाजात संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलत चाललेला आहे। पूर्वी संघाबद्दल अनेक गैरसमज होते, पण आज संघाचे कार्य प्रत्यक्ष दिसते। आज शिक्षण क्षेत्रात काम करताना मला जाणवते की डिग्री मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, शिक्षण म्हणजे माणूस घडवणे। संघाची शिक्षणाबद्दलची भूमिका खूप स्पष्ट आहे असं मला वाटतं। संघ म्हणतो बुद्धीला ज्ञान दे, मनाला संस्कार दे, हातांना सेवेकडे वळवा, कारण संस्काराशिवाय शिक्षण पोकळ आहे। आज आपण पाहतो हुशार विद्यार्थी आहेत, पण संवेदनशील नाहीयेत। शिकलेली पिढी आहे, पण समाजाशी जोडलेली नाहीये। अशा वेळी संघाचे कार्य हे फार महत्वाचे ठरते। आजचा तरुण पिढीला मी आवर्जून सांगू इच्छितो, संघ तुम्हाला राजकारण शिकवत नाही, संघ तुम्हाला माणूस बनवतो। संघ शिकवतो वेळ पाळा, जबाबदारी घ्या, स्वतःपासून बदल सुरू करा, आणि देशासाठी काहीतरी देण्याची तयारी ठेवा। संघातून बाहेर पडलेले व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो ती प्रामाणिक असते, कर्तव्यनिष्ठ असते, आणि समाजाबद्दल जागरूक असते। आज या व्यासपीठावर उभा राहून जेव्हा मी मागे वळून पाहतो
तेव्हा एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते, मी जे काही आहे, जिथे उभा आहे, ते माझ्या एकट्याचे कर्तृत्वामुळे नाहीये. त्या प्रत्येक पायरी मागे संस्काराचे, शिस्तीची आणि सेवेचा हात आहे. संघाने मला शिकवलं, यश म्हणजे फक्त वर पोचणे नाही, तर वर पोचल्यावर इतरांसाठी हात पुढे करणे आहे. मी गरिबी पाहिली आहे, अभाव पाहिलेला आहे, संघर्षात घालेली रात्र पाहिलेली आहे, पण एक गोष्ट कधीच हरवली नाहीये, ते म्हणजे आशा. कारण संघाने मला शिकवलं होतं, अंधार कितीही दाट असला तरी एक दिवा पुरेसा असतो. अंधार कितीही दाट असला तरी एक दिवा पुरेसा असतो. आज समाजाला पैशापेक्षा अधिक गरज आहे ती माणुसकीची, संस्काराची, जबाबदारीची. आणि संघ हेच घडवतो. संघ घोषणा देत नाही, संघ उदाहरण देतो. संघ बोलत नाही, संघ करून दाखवतो. आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही मोठे बना, यशस्वी बना, पण आपल्या मुळांना विसरू नका. कारण मुळे मजबूत असतील तर वादळे कितीही आले तरी ते उखडू शकणार नाहीत. मी शेवटी छाती टोक सांगतो, संघ माझ्या आयुष्यात आला आणि माझे आयुष्य समाजासाठी झुकायला लावलं. हेच माझी कमाई आहे, हीच माझी ओळख आहे आणि हीच माझी जीवनदृष्टी आहे. आपण सर्वांनी जर स्वतःपासून बदल सुरुवात केला तर राष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. याच विश्वासाने मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद दशरथजी. प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्याच विचार मंथनात घरी परतणे जास्त संयुक्तिक होईल म्हणून आपण आभार प्रदर्शन अगोदर घेत आहोत. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री श्रीराम काळे यांना मी आभार आणि निवेदन यासाठी विनंती करते. नमस्कार. मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार, उपस्थित संघप्रेमी नागरिक यांचे आभार, त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे आभार, मंडळातील कर्मचारी टीमचे व्यवस्थेबद्दल आभार, याशिवाय कोणाचा उल्लेख राहिला असेल त्यांचे पण आभार. आधी उल्लेख केल्याप्रमाणे या पुस्तकाची विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. पुस्तकाची मूळ किंमत 100 रुपये आहे. आजच्या प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या दरात म्हणजे फक्त 60 रुपयात किमतीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. त्याचा सर्वांनी नक्की लाभ घ्यावा. पुढील महिन्यात गृहसंवाद उपक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असून संघाबद्दल अनेक प्रश्न समाजात असू शकतात. हे गृहीत धरून त्याची उत्तरे या पुस्तकात सामावलेली आहेत. धन्यवाद. बाहेर ठेवलेल्या पुस्तकांचा सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. संक्रांत जवळ येत आहे, वाण म्हणून पण नक्कीच हे पुस्तक दिलं तर जास्त लोकांना फायदा होईल. आजच्या या कार्यक्रमाला समायोजित असे पद्य सादर करण्यासाठी मी ज्येष्ठ स्वयंसेवक श्री राजाभाऊ पोरे यांना आमंत्रित करते आणि त्यानंतर आपले आजचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक माननीय सुहासराव हिरेमठ यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करते. नेमका घसा पण खूप खराब झाला, पण ठीक आहे, प्रयत्न करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में
हम चरित्र निर्माण न भूले। माना आगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है। किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता, तार बिना जंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी, यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राणी का उपकार नहीं है, भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। हम चरित्र निर्माण न भूले। आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर दशरथजी भोसले, भारतीय विचारसाधनेचे कार्यवाहक काशीनाथजी देवधर, या पुस्तकाचे लेखक आणि भारतीय विचारसाधनेचे अध्यक्ष डॉक्टर गिरीशजी आपळे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विजय शंकर करता, ते करताच आहेत त्यामुळे आणखी मार्ग लागण्याची गरज नाही. आणि आपण सगळ्यांना आपल्या कार्याने, कर्तृत्वाने, अंमलबजावणीने परिचय असलेले हेमंतराव हरारे. जेवढी कर्तृत्व माणसं व्यासपीठावर बसली आहेत तेवढीच समोर बसली आहेत, त्यामुळे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी. ते जर तोड म्हणले नेमका गीत म्हणायच्या वेळेस घसा बसला म्हणून, घसा बसल्यावर जर इतकं चांगलं म्हणतात तर त्यांचा घसा उभा राहिला ते बहुतेक सगळ्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यात त्यांचा आवाज पोहोचला असता. इतका अर्थपूर्ण असणारं सुंदर गीत, त्यांनी अतिशय भावपूर्ण या वयात जे बाहेर उभारून असतील त्यांना त्यांचं वयाचा अंदाज आला नसता जर एखाद्या बाहेर सुरेख झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतलते गोखलेने माझा परिचय करून दिला, इतका गौरवशाली, इतका मोठा करून दिला की त्या ऐकता ऐकता माझ्या मनात अहंकार निर्माण झाला. माझा रथ हळूहळू वरती जायला
आपण फारच श्रेष्ठ कार्यकर्ते आहोत अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. पण नंतर बाकीच्यांचे परिचय सुरू झाले, ते ऐकायला सुरू झाले. मग लक्षात आलं की आपला काही खरं नाही. हळूहळू करत करत जमिनीच्या खाली जाऊ शकत नाही म्हणून जमिनीवर थांबलं. कारण एकापेक्षा एक कर्तृत्ववान माणसं व्यासपीठावर बसले. जो परिचय ऐकला, थोडा परिचय सगळ्यांचा असतोच आपला, परंतु बाकी पूर्ण ऐकलं की लक्ष आलं की माझ्या लक्षात आलं की इथे बसल्या सगळ्यांच्या मध्ये कदाचित वयाने थोडा मोठा असेल, पण गुणवत्तेने, कर्तृत्वाने, क्षमतेने मी सर्वात लहान आहे. आजचे प्रमुख पाहुणे, त्यांचाही परिचय डॉक्टर दशरथ भोसलेचा. ते बोलले, त्यांचं बोलणं म्हणजे माझा परिचय प्रमुख वक्ते म्हणून करून दिला, पण त्यांचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटलं ते प्रमुख वक्ते मी पाहुणा आहे. इतकं सुंदर बोललं. आणि प्राध्यापक मंडळींचं वैशिष्ट्य आहे, उभारले की 45 मिनिटात खाली बसतात. आणि त्यांचं ते कॉम्प्युटर तसं तयार झालं असतं. पण ते 20-15 मिनिटात त्यांचं भाषण त्यांनी संपवलं, थांबवलं. त्यांचं भाषण तसं बुद्धीला स्पर्श करणार होतं, मनाला स्पर्श करणार होतं, तसं हृदय स्पर्शी पण होतं. त्यामुळे लोकांच्याही अंतःकरणापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने जेव्हा मनुष्य इथून बोलतो तेव्हा दुसऱ्याच्या अंतःकरणात पोहोचतो, इथून बोलतो तेव्हा इथपर्यंत पोहोचतो, त्याच्यापेक्षा पुढे जात नाही. आणि त्यामुळे आज त्यांच्या बोलण्यामुळे सुद्धा मी पण अतिशय प्रभावित झालो आणि असं वाटलं की त्यांच्या बोलण्यानंतर आणखी कोणी बोलण्याची खरं म्हणजे गरज नाही. आणि सगळं बोलणं ऐकल्यावर मला खात्री पटली की आधी इथून पुढे संघाच्या शताब्दी वर्षाच्या मुहूर्त पकडून ते संघाच्या कामात सहभागी होतील. आणि कारण संघाचा अनुभव आहे, जेवढे सुंदर कामं करू शकतो तोच 101 काम करतो. ज्याला काम जमत नाही ते सुरुवातच रडायला लागतं. आणि त्यामुळे असंख्य कर्तृत्वाने त्यांनी किती काम उभं केलं त्यांनी सांगताना सांगितलं. आणि त्या हिशोब लक्षात घेतला माझ्या मनात आशा निर्माण झाली. आम्ही स्वार्थीच आहोत, असा स्वार्थ आमचा सारखा जागा होत असतो. कोणी माणूस दिसला बोलायला की त्याची मला खात्री आहे. एका चांगल्या पुस्तकाचं लेखन डॉक्टर गिरीशजी आपणनी केले. त्यांनी किती पुस्तकांच्या प्रकाशनं केले, लेखन केलं याचं वर्णन आता पटवून त्यांनी केलंच आपल्या समोर सगळ्या. त्यातलंच हे आहे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, असं पुस्तकाचं नाव आहे. आणि 61 प्रश्नांची त्यात उत्तर आहे. आपण वाचाल ना तसं गेलं लिस्टिंग. तसे प्रश्न तर खूपच आहेत आणि असंख्य प्रश्नांची बेरीज केली 6100 पेक्षा सुद्धा जास्त आहे. पण त्याच्यावर पुस्तक नाही बनवता येत कधी. आणि त्यामुळे सामान्यपणे विचारले जाणारे असे प्रश्नाचं प्रश्नोत्तर म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले. संघाचे अनेक विषयावर पुस्तक आहेत, निरळे विषयावर संघाची पुस्तक आहे, संस्थकांनी लिहिली आहेत, प्रकाशने केलेली आहेत. पण हे एक वेगळं पुस्तक आहे. सामान्यपणे कोणत्याही माणसाला लिहावंसं, वाचावंसं वाटतं. एखादा प्रश्न मनात निर्माण झाला तर उघडून बघावं, आपल्या प्रश्नाला उत्तर मिळतं का असं वाटावं, इतकं चांगलं पुस्तक त्यांनी ते लिहिलंय. पुस्तक मी पूर्णपणे वाचलंय आणि उत्तरे अतिशय छान दिली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते, इथले काही जणांना माहिती आहे, दामोदरनाथ दाते म्हणून अतिशय बुद्धिमान, विचारवंत, कर्तृत्ववान कार्यकर्ते होते, प्रभावी वक्ते होते, चिंतक होते. त्यांच्या प्रश्नोत्तराचे सत्र नेहमी व्हायचे. त्यांच्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये अतिशय आनंद व्हायचा, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये 100% स्पष्टता, क्लॅरिटी असायची, संपूर्ण माहिती असायची. तरी अर्धवट माहिती नाही, पूर्ण अभ्यास काय असतात. आणि मनापासून, हृदयापासून ते बोलत असत. ही प्रश्नोत्तर वाचताना मला त्यांचीच आठवण झाली त्या दिवशी की दामोदरांची जशी प्रश्नोत्तर असतात तशी असतात. आणि त्यामुळे अशा एका उत्तम पुस्तकात त्यांनी प्रकाशन केले आहे. तसं प्रश्नोत्तर तर काय वेद काळापासून सुरू झाले. मैत्रिणी गार्गीचे आपण ऐकतो. आणि भगवद्गीता तर कृष्णार्जुनाच्या प्रश्नोत्तरात निर्माण झालेला एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण उत्तर देतात, अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण उत्तर देतात, 18 अध्यायापर्यंत. आणि ते ऐकल्यानंतरचा परिणाम काय असतो? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनातला मोह नष्ट झालाय, स्मृती जागृत झाली आहे. करिष्ये वचनं तव. अरे कृष्णा, तुझे सांगतोस ते मी करतो. प्रश्नाची समाधानकर उत्तर मिळाली तर माणसाला, मनाला समाधान वाटतं आणि काम करण्याचा विश्वास आणखीन वाढतो, काम करण्याचा उत्साही त्या वाढतो. संघात सुद्धा प्रश्नोत्तर आहेच आहे. संघ संस्थापकाचं चरित्र आहे डॉक्टर हेडगेवारांचं. माझ्या आपल्या सगळ्यांना आग्रह, ज्यांनी घेतलं नाही वाचले त्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, शताब्दी वर्षामध्ये ते आपण विकत घ्या. नाना पालकर म्हणून संघाचे प्रचारक होते, ज्येष्ठ प्रचारक. अतिशय सावरकरांची 3 गुणवैशिष्ट्य आपण ऐकतो. एक अत्यंत उत्कृष्ट वक्ते होते, उत्कृष्ट कवी होते, उत्कृष्ट लेखक होते. आणि 4थं वैशिष्ट्य, हे सर्व गुण त्यांनी मातृभूमीच्या चरणी अर्पित केले. हे मातृभूमी तुझला तनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवी तुझा अर्पी येले.
तुतेची वाहिली नव कविता रसाला, लेखाप्रती विषय अनन्य तूच झाला. त्याच्या पलीकडे त्यांनी कुठलेही पुस्तक लिहिले तसे नाना पाटेकरांचं आहे. त्यांनी जे साहित्य लिहिले इस्रायलवरती अत्यंत सुंदर पुस्तक, इतकं सुंदर पुस्तक त्यांनी लिहिले, इस्रायल मधल्या एका चौकाला त्यांचं नाव दिले म्हणतात नाना पाटेकरांचं. कारण इतक्या सुंदर आणखी कोणी लिहिले. त्यांनी हे नाना पाटेकरांचं चरित्र लिहिले. डॉक्टर हेडगेवार आपण अवश्य वाचा. त्यांनी संघ त्यांनी सुरू केला. संघ नवीन असल्यामुळे त्या काळात तर जाणणाऱ्या संशोधकाच्या मत कितीतरी प्रश्न असायचे आणि प्रश्नाचं उत्तर मिळण्याचं एक मात्र ठिकाण डॉक्टर हेडगेवारच होते. तेव्हा स्वयंसेवक भेटत असत, विचारत असत, मुक्त संवाद करत असत आणि डॉक्टर कितीतरी प्रश्नाची उत्तर देत असत. ती कुठे लिखित नाही, कारण तो काळच तसा नव्हता. रेकॉर्ड सोडून द्या, लिहून ठेवणारे कोणी फारसे नव्हते आणि लिहिलं असं तरी शिल्लक अशा प्रकार नव्हतं. नंतर 33 वर्ष संघाचे गोळलकर गुरुजी सरसंघचालक होते. गोळलकर गुरुजींचं वर्णन, गोळलकर गुरुजी हे जन्मतः आध्यात्मिक वृत्तीचे होते आणि त्यामुळे ते आध्यात्मिक गुण असल्यामुळे MSc LLB शिक्षण झालं त्यांचं. झुलॉजी ते MSc केलं. बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. तिथे प्राध्यापक असताना त्यांच्या शिकवण्याच्या कौशल्यामुळे त्यांना गुरुजी नाव पडलं आणि तेच नाव पुढच्या काळामध्ये स्थायिक झालं, गुरुजी गोळलकर. त्यामुळे ते गुरुजींचं नंतर आध्यात्मिक गुण असल्यामुळे डॉक्टर संपर्कात आले, संघात आले, पण ते ओढ असल्यामुळे ते स्वामी अखंडानंद, स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. बंगालमध्ये सारगाच्या या ठिकाणी त्यांचा आश्रम होता, तिथे ते गेले. त्यांनी तिथे संन्यासाची दीक्षा घेतली. सारगा यांचे अखंडानंदांचे अतिशय लाडके शिष्य होते. त्यांना दीक्षा दिल्यानंतर थोड्या दिवसांनी यांचं निधन झालं, स्वामी अखंडानंदांचं. ते मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांचे गुरुबंधू होते स्वामी अमृतानंदजी म्हणून. त्यांच्याशी बोलता बोलता ते असं म्हणले, असं माझे फार थोडे दिवस शिल्लक राहिले, मला एकच काळजी आहे की हे आश्रमाचं काम पुढच्या काळात कोण बघणार. त्या अमृतानंदजी म्हणले, हे गोळलकर करे ना, तुमचा लाडका शिष्य आहे, त्याला सांगा तो करेल. तसा हे म्हणताय, नाही नाही, वो तो डॉक्टर हेडगेवार के काम के लिए आया है, आपल्या कामासाठी नाही आहे, हेडगेवारांच्या कामासाठी आले. तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा डॉक्टर गुरुजी अतिशय दुःखी झाले, विमनस्थ झाले, तेव्हा ते आठवण करून दिली आणि ते गेले. हे जो स्वामी अमृतानंदजी होते, गुरुजी 73 साली गेले, 5 जून 1973 त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे 1 वर्षभराने ते नाशिकमध्ये आले होते. नाशिकमध्ये तिथल्या स्वयंसेवक कार्यकर्ते एकत्रीकरण झालं, गप्पा गोष्टी करताना असं म्हणले की तुम्हा लोकांना गोळलकर गुरुजी किती श्रेष्ठ होते हे कळलंच नाही. लक्षात ठेवा, गोळलकर गुरुजी दुसरे स्वामी विवेकानंद होते. जर ते संघात नसते आले, त्यांनी आपल्या संघात विलीन केलं नसतं, तर लोकांना विवेकानंद जेवढे कळले तेवढेच कळले असते. असे गुरु 33 वर्ष सरसंघ होते आणि त्यांचा कालखंड प्रचंड विरोधाचा होता. मोदी त्यांचे शिष्य असल्यामुळे एवढा विरोध सहन करू शकतात. वैचारिक विरोध प्रचंड सहन त्यांनी केलं, प्रचंड. त्या विरोधात तोंड देऊन उभे राहिले. चंप भिशीकर म्हणून पुण्याला तरुण भारतीय संपादक होते, उत्तम विचारवंत लेखक होते. त्यांनी डॉक्टर गुरुजींचे चरित्र लिहिले. त्यात त्यांनी त्यांचं वर्णन केले, काय समुद्रामध्ये प्रचंड वादळ उडतं, बोटीच्या बोटी बुडतात, अशा वेळी दीपस्तंभ उभा असतो, खडक उभा असतो. डॉक्टर गुरुजी हे हिंदुत्वाच्या प्रचंड विरोधाच्या लाटेमध्ये एका अभेद्य खडकासाठी उभे होते आणि संघात संशोधक त्यांनी त्यांच्या 33 वर्षात सुद्धा कितीतरी प्रश्नोत्तराचे व्यक्तिगत भेटायचे, स्वयंसेवक भेटायचे, बाकी लोक भेटायचे. त्यावेळी गुरुंच्या मृत्यूनंतर लगेचच श्री गुरुजी समग्र दर्शन नावाने 7 खंड तयार झाले. त्या 7ही खंडात प्रश्नोत्तर होते, ते निवडक प्रश्नोत्तर होते. आता त्याचे रूपांतर दुसऱ्या पुस्तकात झाले, तेव्हा ती झाली. नंतर बाळासाहेब देवरस सरसंघ झाले, जे 21 वर्ष सरसंघ झालं. बरं, बाळासाहेब देवरसानंतर प्रश्नोत्तराला संघामध्ये सेट केलं. प्रत्येक प्रशिक्षण वर्गात प्रत्येक बैठकीत प्रश्नोत्तराचे सत्र त्यांचं व्हायचं, ते उत्तर द्यायचे, त्यांना आनंद होता. त्यामुळे ते त्यातून प्रश्नोत्तर रूढ झाले. नंतर मग भैया सुदर्शनजी ते प्रश्नोत्तर सत्र चालूच राहिलं आणि आज आपण बघतो तर आजचे पुण्य सरसंघचालकजी संशोधकांना, कार्यकर्त्यांना बैठकीत वर्गात उत्तर देतातच. पण आता सांगितलं त्यांची जी व्याख्यान अगोदर 3 वर्षापूर्वी दिल्लीत झाली, आता 3 ठिकाणी झाले. पहिलं दिल्लीत झालं, नंतर बंगलोरमध्ये झालं, तिसरं कलकत्त्याला झालं, जिथे समाजातले निवडक विचारवंत बोलले होते, कार्यकर्ते संसद थोडे होते आणि त्या सगळ्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. केवळ प्रश्नोत्तराचे 3.5 तास असे कार्यक्रम झाले. तेव्हा प्रश्नोत्तराचं संघामध्ये स्थान अद्वितीय आहे. असे प्रश्न सामान्यपणे प्रश्न विचारण्याचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे संघाशी संबंध काही नसतो, प्रत्येक संबंध नसतो,
त्यामुळे ऐकून, बाहेरून वाचून, लोकांच्याकडून ऐकून अशा अशा अनेक प्रकारच्या अपप्रचार संघाचा खूप झाला त्या संघाबद्दल. ते सगळं ऐकून प्रश्न विचारणारा एक वर्ग तो असतो प्रमाणे. पण संघाची जी बेसिक मूलभूत माहिती पाहिजे ती काहीच नसल्यामुळे ते प्रश्न विचारतात, त्यांना आपले स्वच्छ उत्तर देतात. दुसरा वर्ग स्वयंसेवक कार्यकर्त्यांचा, ते कामच करत असतात. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काम करताना किती अडचणी येतात, किती अनुभव येत असतात, कितीतरी प्रश्न उभे राहतात, तेही प्रश्न विचारत असतात, त्यांनाही होतात. आणि तिसरा एक वर्ग जो विरोधीच आहे, त्यांना विरोधाकरता देवाने त्यांना इथे पाठवले. एक पिढीमध्ये रावण असले पाहिजे, हिरण्यकश्यप असले पाहिजे, असतात आधी आहेत आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. आता ते प्रश्न विचारतात, पण त्यांचा प्रश्न विचारण्याचा उद्देश म्हणजे समाधान व्हावं नसतात, काहीतरी पुन्हा लोकांच्या मनामध्ये उद्योग उत्पन्न करा. 3 प्रकारचे. आणि त्यामुळे अशा 3ही प्रकारच्या लोकांना उत्तर द्यायला लागतात. कोणालाही आतापर्यंत संघाच्या कोणत्या कार्यकर्त्याने प्रश्नाचं उत्तर नाकारले नाही. उत्तर नाकारले, प्रत्येकाला उत्तर दिले, त्याचे भाव समजून घेऊन जे काही ते दिले. त्यामुळे कधी कधी प्रश्न विचारणार थोडे लोक असे असतात, पण त्यांचा भाव विचारून असं लक्षात घेऊन उत्तर द्यावं लागतं. सगळ्याचे मोरोपंत पिंगळे म्हणून फार मोठे ज्येष्ठ प्रचारक होऊन गेले, अत्यंत कर्तृत्वात. आज जे राम मंदिर उभं राहिलंय त्याच्या आंदोलनाचा पाया त्यांनी घातला, पण त्याचं नाव कोणाला माहित नाही. संघ सोडले त्याविषयी. विश्व हिंदू परिषदचं काम आल्यानंतर संपूर्ण देशामध्ये विश्व हिंदू परिषदचा बदनाम करत त्यांनी प्रचंड आंदोलनाचे, त्यातनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिलापूजन झालं, अनेक प्रकारचे पूजनाचे कार्यक्रम झाले आणि पहिली कारसेवा अयोध्यामध्ये झाली 90 साली. त्यानंतर 92 साली दुसरी कारसेवा झाली. त्या कारसेवेत ढाचा कोसळला. ढाचा जेव्हा कोसळायला लागला ते बरोबर दूर बसले होते, तिथं पाहत होते. ते ताबडतोब विश्व हिंदू परिषद अध्यक्ष माधवराव जोशी महाराष्ट्राचे आणखी 2-3 सांगितलं ताबडतोब ती मूर्ती इथनं बाहेर हलवा. त्या ढाच्यामध्ये मूर्ती गडप झाली तर नंतर सगळं जाईल. ताबडतोब मूर्ती बाहेर काढली, मग ढाचा पासून झाल्यानंतर जे कारसेवक माहिती सगळं स्वच्छ करून तात्पुरतं मंदिर बांध असे मोरोपंत. आता केव्हा तुम्ही सांगतो हे आठवण केव्हा तरी 60, 65, 64 असं कराडला आले ते साधारण. आणि कराडला असेच संघ हितैषिक लोक जे असतात अशा लोकांसाठी त्यांचं बोलणं आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. ते बसले आणि तिथे त्यावेळी तालुका संघाच्या लोकांना नानासाहेब बुतकर प्रसिद्ध वकील होते तिथले, नंतर जिल्हा संघाचे पण होते, ते होते शेजारी. असे प्रश्न विचारत होते. एक मनुष्य थोडा उशीर आला आणि तो उभा राहिला आणि त्यांनी प्रश्न विचारला, मी असं ऐकले की संघ आणि जनसंघ ब्राह्मणांचे आहेत, तर नेमकं काय असं? मोरोपंतांकडे बघितलं आणि ते म्हणले संघाचा प्रमुख आहे मी म्हाळगी, आपला पिंगळे, आणि जनसंघाचे प्रमुख आहेत म्हाळगी. असं असताना कोण म्हणतो संघ जनसंघ ब्राह्मणाचा आहे म्हणून? असे एकदम म्हणले. आता म्हाळगी ब्राह्मण, पिंगळे ब्राह्मण, एकदम जोरात बोलले, आवेशातून बोलले. कोण म्हणतोय? मी पिंगळे प्रमुख संघाचा, म्हाळगी जनसंघाचे प्रमुख. कोण म्हणतोय? असं आहे, मला माहित नव्हतं म्हणलं, मला माहित नव्हतं. बसला त्याला कारण संपल्यानंतर जेव्हा निघाले तेव्हा संघचालक जे होते नानासाहेब बुतकर म्हणा मोरोपंत तुम्ही असं कसं उत्तर दिलं? ते म्हणले अहो त्याचा तो प्रश्न नव्हता, तो वर येताना कोणतरीच्या कानात भरला, कुठे चाललाय? संघाच्या मिटिंगला. मग हे विचारणार आपण. त्यांनी विचारला, त्याला ना मूळ काही माहिती ना शेंडा माहिती, काहीच माहिती नाही. त्यामुळे प्रश्न विचारण्याचा भाव समजून उत्तर द्यावं लागतं. असे भावाचे लोक काही भेटतात संघात बेसिकली, पण असा उत्तर प्रश्नोत्तराचा संघामध्ये सातत्याने कार्यक्रम असतो. प्रश्न विचारणं हे विचारशीलतेचं लक्षण आहे, चिंतन लक्षण. कोणाला एक प्रश्न सुचत नाही, सतत विचार करत जातो. झाडावरनं फळं पडेल अनेकांनी बघितली. न्यूटनने पाहिलं, त्या डोक्यात विचार शृंखला सुरू झाली. खाली का पडलं, वर का नाही गेलं, इकडं का नाही गेलं, तिकडं का नाही गेलं, त्या डोक्यात प्रश्न विचार सुरू झाले आणि त्या विचाराचा प्रश्न निर्माण झाला. प्रश्नात त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांत निर्माण केला, स्थापन केला म्हणून आपण ऐकतो. आणि त्यामुळे विचारशील प्रश्न विचारणं विचारशील लक्षण आहे. त्यामुळे प्रश्न विचारणं कधी चांगलंच असतं. विचारू का नको असं कधीच कोणाला वाटायचं कारण नाही, संघात तरी काही वाटायचं कारण नाही, बाहेरचं मला माहित नाही दृष्टीने, ज्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा खुलासा होतो. त्यामुळे जो काम करतो, जो अनुभव घेतो तोही प्रश्न विचारतो, जो संघात येण्याचा प्रयत्न करतो तोही येतो. पण एक मात्र पक्क लक्षात ठेवा, ते म्हणजे संघ बाहेरून बघून समजत नाही. या संघटनेचा एकच दोष आहे, ते म्हणजे बाहेरून बघून समजत नाही. कितीही वर्णन केले, मी तुमच्यासमोर 10 व्याख्यान दिली, 15 व्याख्यान दिली, 100 पुस्तकं तुम्ही वाचले, संघ ही अनुभवण्याची गोष्ट आहे. अनुभवण्याची त्यातले पुरुषांना तर संघात येता येतात. संघाच्या शाखा अशा आहेत ज्याच्यात फक्त पुरुषांना प्रवेश आहे, कारण तिथे ज्या प्रकारचे शारीरिक कार्यक्रम होतात ते महिला पुरुषांनी मुला मुली मिळून करण्याचे नसतात. आपल्याला माहिती आहे
क्रिकेट, कबड्डी, खो खो, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल हे खेळ आहेत. यांचे संघ आहेत. पण या संघामध्ये महिलांचे संघ वेगळे आहेत, पुरुषांचे संघ वेगळे आहेत. कधीही महिला पुरुष म्हणून कुठलाही सामना खेळलेला आपण कधी ऐकला नाही. महिला संघ विरुद्ध पुरुष संघ पण सामना आपण खेळलेला कधी ऐकले नाही. ते जे कारण असतं त्याच कारणामुळे संघाच्या शाखेमध्ये फक्त पुरुषांसाठी मुलांसाठी असतं. राष्ट्र सेविका समिती म्हणून अशीच एक संघटना 1936 पासून काम करते. ती मात्र मुलींसाठी महिलांसाठी तिथे गेल्या अशा प्रकारचं करता येतं. तेव्हा पण एक तास संघाची शाखा सोडली आणि त्याचे संबंधित बैठक आणि कार्यक्रम सोडले तर बाकी सगळ्या कार्यक्रमात भगिनींना, माता भगिनींना येण्याची संधी असते. ते अवश्य आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्यामुळे बाहेर ऐकून कुणी किती प्रयत्न केले, किती विद्वान असतात मनुष्य ते कळत नाही. समजा मी तर सामान्य आहे, पण कुणी एखादा आहार तज्ञानी तुमच्या समोर 1 तास श्रीखंड या विषयावर भाषण केलं. श्रीखंड कसा असतं, असं असतं, तसं असतं, ते करतात, हे करतात, खाल्ल्यानंतर आपल्याला काही फार नाही. पण एखाद्या माणसाने 1 चमचा श्रीखंड तोंडात टाकलं, हा कळलं बरं का लगेच. संघ पण श्रीखंडासारखंच आहे, वर्णन ऐकून कळत नाही. थोडं चाटत राहावं लागतं, खात राहावं लागतं, त्यातनं संघ कळतो. आणि त्यामुळे हा संघ समजण्याची आवश्यकता आहे. आणि आज सुदैवाने संघाला पहिली 60-70 वर्ष प्रचंड विरोध झाला, आपल्याला माहिती आहे, प्रचंड विरोध झाला. मी गांधी हत्येनंतर तर काही विचार होता, इतका प्रचंड विरोध झाला. त्या काळात ज्यांनी कोणी चिकाटी संघाचं काम केलं, आपली घरं जळली असताना सुद्धा माणसाच्या हाताला सुद्धा उभे राहिले, त्यांना आज साक्षात दंडात करावा असं मला वाटतं. चिकाटीने कार्यकर्ते काम करत राहिले, मागे हटले, निराश झाले. नंतर विरोध झाला. हे केरळचे बसले हे करताची केरळ तर भारतामधला आज सर्वात प्रभावी शक्ती केंद्र आहे. भारतामध्ये सर्वाधिक शाखा एका प्रांतात केरळमध्ये, सर्वाधिक कार्यकर्ते केरळमध्ये, सर्वाधिक प्रचारक केरळमध्ये, सर्वाधिक विरोध केरळमध्ये आजही आहे. सर्वाधिक कार्यकर्त्यांची हत्या केरळमध्ये झाल्यात. 350 जास्त कार्यकर्ते संशोधकांची हत्या झाली केरळमध्ये. या असणाऱ्या वामपंथीयांनी केली, कम्युनिस्टांनी केली, ज्यांचा आता अस्त सुरू झाला हळूहळू. कित्येक संशोधकांची घरं जाळली, दुकानं जाळली, नुकसान केले, कित्येकांना अपंग केले. एका अपंग संशोधकाचा सत्कार आपल्या स्वातंत्र्य सावरकर मंडळाने केला काही वर्षापूर्वी. स्नान मास्टर म्हणून आहे, दोन्ही पाय कापले त्यांचे, दोन्ही पाय कापल्यावर आता अपंग होऊन घरी बसलं असं वाटलं. आज ते सर्व ठिकाणी आता तर राज्यसभेचे खासदार झाले. पण अशा प्रकारे असा सगळा प्रचंड विरोध असताना सुद्धा तो पचून सगळ्यात आघाडीवर असणारा प्रांत आज केरळ प्रांत आहे. का? ज्यांना संघ कळतो तो त्यासाठी उभा राहतो, या संघ समजतो त्यासाठी उभा राहतो. नवीन लग्न होऊन एखादी मुलगी जेव्हा संघाच्या घरात येते आणि नवऱ्याचं बघायला लागते, उठल्यावर चड्डी होऊन शाखेत जातात, रात्री उशिराच भेटतात पुन्हा, मग ते फारसं दिसतच नाही. असे जेव्हा प्रश्नच पडतोय काय करतात आणि सारखं कुठे निघाले बैठकीला. एका पत्नीने वैताग विचारलं, अहो सारख्या बैठक करता तरी काय बैठकीत तुम्ही? ते सांगितलं पुढच्या बैठकीत तारीख ठरवतो. पण हे सहन करताना आमच्या भगिनी आहेत, ज्यांना मी मागे कार्यक्रमात उर्मिला उपमा दिली होती, आहेत. आणि त्यामुळे संघाचं काम हे प्रत्येक संघ सोपे गोष्ट नाही. कारण संघ मी म्हटलं तसं बाहेर सगळ्यांची प्रसिद्धी होते, संघाची प्रसिद्धी होत नाही. संघाने आपली प्रसिद्धी कधी टाळली नाही. संघाची प्रसिद्धी होता कामा नये असा कोणीही विचार केला नाही. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार जेव्हा संघ सोडून काही वर्ष झाली होती, त्या काळात संघाचे जे उत्सव व्हायचे, सार्वजनिक कार्यक्रम व्हायचे, तो कार्यक्रम संपल्याबरोबर त्या उत्सवात बातमी तयार करायचे आणि जी 4-5 वृत्तपत्र नागपूरमध्ये होती स्वतःने संपादकांना भेटून द्यायचे. का? लोकांना कळलं पाहिजे संघ म्हणून. पण संघाचे कसे वैशिष्ट्य काय? संघाचे कार्यकर्ते प्रसिद्धीपासून दूर असतात. जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लक्षात यायला लागते. सीए मध्ये भारतात 7वा आला, सीएस केलं, LLB केलेला कार्यकर्ता आत्ताकडे प्रचारक आहे. असा पायजामा शर्ट घालून, माझा बरा तरी आहे पायजामा शर्ट, त्याचं तसंही दिसते घालून ते फिरत असत, कोणाला कळणार पण नाही हे सीएस LLB झाले कोणाच्या प्रकारचं. बीटेकला उत्कृष्ट मेरिट मध्ये प्राप्त करून MS करून आलेला प्रचारक आज एका जिल्ह्यात प्रचारक आहे. 10 बाय 12 खोलीत राहतो, एसटीच्या लाडण्यामध्ये प्रवास करतो, पायजामा शर्ट फिरतो. त्याच्याकडे कोणाला कळणार आहे हा MS झाला असेल असं कळणं शक्यच नाही. त्यामुळे एका अर्थी मी म्हणलं सर, आणि संघाचं वैशिष्ट्य काय? ही कार्यकर्त्याची प्रसिद्धीपासून परामुक्ता, प्रसिद्धी परामुक्त हा प्रश्न फक्त कार्यकर्त्यांसाठी आहे. ते फक्त कार्यकर्त्यांपुरते त्याचा प्रारंभ डॉक्टर हेडगेवारांपासून झालाय.
प्रारंभ डॉक्टर हेडगेवार झाले. आज संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहे. संघावर प्रचंड चर्चा वगैरे वर्ष चालू लेख लिहित आहेत. पण जे कोणी चर्चा करतात त्यांना जर विचारलं संघाच्या संस्थापकांचं नाव सांगा की घोटाळा झाला. नाव फार कमी लोकांना येतं. आणखी माहिती तर आणखीन डॉक्टर हेडगेवारांच्या 1990 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वयंसेवक डॉक्टरांनी एकत्र होऊन एक रुग्णालय सुरू केलं. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय म्हणते. आता 400 बेडचं मोठं रुग्णालय झालंय. मेडिकल कॉलेज पण मिळालं त्यांना. सुरुवातीला कोणत्याही रुग्णालय छोट्या इमारती सुरू होतं. नंतर ते मोठ्या इमारतीमध्ये त्याचा बदल करतात. तशी नंतर मोठी इमारत बांधली गेली आणि त्याचा उद्घाटन म्हणजे लोकार्पण कार्यक्रम करायचा. मग कार्यक्रमाला मोठा पाहिजे, कोणतरी पाहुणा मिळाला पाहिजे. मग कोण असावा असा विचार केला. त्या सर्वांच्या डोक्यात नाव आलं भारतातले जगप्रसिद्ध असणारे उद्योगपती रतन टाटा. त्यांना एक सामाजिक दृष्टिकोन सामाजिक जाणीव पण होती. फक्त रतन टाटाचा परिचय कोणाचा? इथल्या कोणाचा परिचय नाही. पण संघाचे संस्थक फिल्डिंग लावण्यात पटायत असतात. फार चांगले लावता येते. हे लावणे सरळ पेठे पटायत बसते तिथे तर त्यांनी काय केलं ते म्हणजे टाटांचा परिचय आपल्याकडे कोणाचा आहे? नितीन गडकरींचा आहे आणि आपल्या गडकरींचा परिचय आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या मार्फत त्यांना आमंत्रण दिलं. गडकरींनी आमंत्रण हे गेले. त्यांनी सर्वात आमंत्रण स्वीकारलं. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मुंबईला त्यांचं विमान असं होतं. विमान निघाले. मग सामान्यपणे कुठल्याही कार्यक्रमात जायचं असलं की मनुष्य काय करतो त्या कार्यक्रमात आपल्याला बोलायचे. मग त्या कार्यक्रमाची माहिती घ्यायला प्रयत्न करतो. यांनी सुद्धा काय केलं त्यांना त्या हॉस्पिटल संबंधात जे दिलं होतं ब्रोशर दिलं होतं, या पूर्वीच्या कार्यक्रमाचा वृत्तांत दिला होता, आमंत्रण पत्रिका दिली, सगळं दिलं. ते सगळं काढून पाहायला सुरुवात केली. आता हेडगेवार रुग्णालयाच्या सगळ्या कागदावरती लेटरेड म्हणतात त्याच्यावरती डॉक्टर हेडगेवार रुग्णालय पण त्याच्या शेजारी डॉक्टर हेडगेवारांची नागपूरच्या स्मृती मंदिरात एक मूर्ती आहे खुर्चीवर बसलेली. तो फोटो त्या डॉक्टर हेडगेवारांचा फोटो डॉक्टर असं सगळं ते पाहिल्यानंतर रतन टाटांनी गडकरींनी विचारलं हे जे डॉक्टर हेडगेवार ग्रस्त आहेत यांनी हॉस्पिटलला डोनेशन दिले का? डॉक्टर हेडगेवार 1940 साली वारले. हॉस्पिटल 1990 साली झालं. ही घटना 93-94 असावी केव्हा तरी. एका जगातल्या सर्वात मोठ्या संघटनेच्या संस्थापकाचं नाव जगातला सुप्रसिद्ध उद्योगपतीला माहित नाही हा रतन टाटा जोश नाहीये. हे डॉक्टर हेडगेवारांचं वैशिष्ट्य आहे. रतन टाटाचं अज्ञान नाही. डॉक्टरांनी आपण नावच कधी होऊ दिलं नाही. हा सुद्धा डॉक्टर हेडगेवार माहित नसलेले लोक आपण बघतो. प्रत्येक किती विद्वान असतो आपण बघतो त्यांचं माहित पण नाही. मग बाकी सामान्य कार्यकर्ते काय? त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धीपासून स्वतःच्या प्रतिष्ठेपासून दूर जाऊन एका अर्थी प्रसिद्धीच्या प्रतिष्ठेच्या अंधारात राहून पण या असणाऱ्या कामासाठी सर्व समर्पण करणाऱ्याच्या 3 पिढ्या तर काळाच्या पडद्याआड गेल्या. 4थी पिढी आणि 5वी पिढी आज काम करते आणि आज जे विद्यार्थी संघात येतात ती 6वी पिढी आहे. पिढ्या चालते. सर्वाधिक विरोध ज्या संघटनेने झाला त्याचं कारण या कामाचा आधारमुळे 100% निस्वार्थ. इथं काही मिळत नाही द्यावंच लागतं. आपले सरसंघचालक मोहनराव भागवत सांगतात विचार करावा सांगतात यायचे की नाही. विशेषतः तरुण कॉलेज विद्यार्थी सांगतात यायचे की नाही विचार करा. इथं आलं की मिळत काही नाही द्यावं लागतं इथं सगळं अशा प्रकारे पुन्हा सांगतात ते द्यावंच लागतं. त्यामुळे ते असं जिथे ही देण्याची सवय सर्व अर्पण करण्याची सवय आणि अशिक्षित एखाद्या खेड्यातल्या अशिक्षित स्वयंसेवकापासून उच्च विद्याविभूषित भले मोठे असणारे भारतातले असे एखादे उद्योगपती असतील चांगल्या स्वयंसेवकातले त्या सगळ्यांपर्यंत ही धारणा समान अशा प्रकारची समान सर्वांचं समर्पण समानच आहे. काही फरक नाही. तर कितीतरी उदाहरण अशी पाहायला मिळतात की ग्रामीण भागात राहून अल्पशिक्षित असून अशिक्षित असून सुद्धा संघाच्या कामासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोक सर्वस्व अर्पण करणारे. बाकी तसं ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला माहिती संघामध्ये गुरुदक्षिणाचे कार्यक्रम असतो. संघ कधी कोणाकडे संघासाठी पैसे मागत नाही. आजपर्यंत कुठल्याही लोकांकडे जाऊन संघाला मदत पाहिजे संघाला मदत द्या संघाला मागितली. दुसऱ्या सेवा संस्थांसाठी मदत मागतात. सेवा करण्यासाठी मदत मागतात. काही आपत्ती संकट आलं तर निधी गोळा करतात. राम मंदिरासाठी निधी गोळा केला प्रचंड मोठा. आता ते सगळं केलं पण संघासाठी कधी स्वयंसेवकांनी हात पसरलेले नाही. कधी दुसऱ्याकडे नाही. कारण संघाचं काम स्वयंसेवकांच्या त्यागावरच चाललं पाहिजे हा सिद्धांत डॉक्टर हेडगेवारांचा होता. त्यातनं गुरुक्षणाची पद्धत सुरू झाली. प्रत्येक स्वयंसेवक गुरुक्षणाच्या दिवशी ध्वजासमोर ज्या ध्वजाला संघाने गुरु मानले त्यासमोर उभारून प्रणाम करतो. मनोभावे आपली गुरुक्षणा जी काही शक्य आहे तेवढी गुरुक्षणा ठेवतो आणि पुन्हा जातो. असे ते सगळे चालतं. त्या गुरुक्षणेचा आजपर्यंत एका पैशाचा सुद्धा अपार झालेला नाही. आपल्याला आपल्या सरकारी महाराष्ट्रातला विदर्भातला गडचिरोली जिल्हा माहिती आहे जिथे नक्षलवाद्यांचं खूप मोठं शक्तिस्थान होतं. आता तरी कमीत कमी ते शांत झाले दृष्टीने झाले होतं.
असं त्या गडचिरोली जिल्ह्याचे संघाने 2 जिल्हे केले, गडचिरोली, अहेरी. त्या अहेरी जिल्ह्यातला एका तालुक्याचा तालुका सामान्य शेतकरी एक दिवशी तो आपल्या पत्नीला घेऊन आजारी होते म्हणून तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवण्याकरता आला. डॉक्टरांना दाखवलं आणि परत निघाला. स्टँडवर परत निघाला तेवढ्या समोर त्या जिल्ह्याचे प्रचारक येत आहेत. आपले जिल्हा प्रचारक येतात, फार बरं वाटतं. त्याच्यावर तो पुढे गेला, आता हात मिळून नमस्कार बाबा कुठून आलात वगैरे विचारलं. बोलणं, मग त्याला चहा घेऊ म्हणून बसेच्या बसून चहा घ्यायला लागले. तर ते म्हणले थांबा पुढचं काही बोलण्यापूर्वी मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा, विसरू दे म्हणून सांगतो. काय, आमच्या गावात काही दिवसापूर्वी गुरुदक्षिणेचा उत्सव झाला आणि त्याची सगळी गुरुदक्षिणा माझ्या घरात आहे, अजूनपर्यंत कोणी दिली नाही. आता तुम्ही लवकरात कुठल्या स्वयंसेवक कार्यक्रमाला पाठवा आणि ती गुरुदक्षिणा घेऊन जायला सांगा. मग ठीक आहे, पण कसे आला होता ते त्यांची गेली महिनाभर तब्येत बरी नाही, सारखा त्रास होतोय, त्यामुळे तिला घेऊन आणतो. मग काय म्हणजे डॉक्युमेंट उशीर केला, महिन्यापूर्वी आणलं असतं तर थोड्याच भागलं असतं, आता बरेच औषध घ्यावं लागेल असं म्हणजे. मग प्रचार म्हणजे बरोबर डॉक्टरांचं काय चूक आहे, का आणलं नाही, महिन्यापूर्वीच का आणलं नाही, 15 दिवसापूर्वी का आणलं नाही. तर ते म्हणले भाऊसाहेब यायचं म्हणजे भाडे खर्च आहे, जायचा भाडे खर्च आहे, डॉक्टरांची काही फी द्यायला लागते, डॉक्टर पुन्हा औषध लिहून देतात, तो सगळा पैसा लागतो ना, कुठून आणणार. ते पैसा जमा होईपर्यंत थांबलो होतो, जमा झाला की मग घेऊन आलो. तू जिल्हा प्रचार म्हणणार कमाल आहे, आता तू सांगितलं तुझ्या घरात गुरुदक्षिणा शिल्लक आहे, त्यातले घ्यायचे वापरायचे आणि तो नंतर ते जमा करायचे. असं म्हणल्यानंतर खेड्यात राहणारा शेतकरी असणारा पॅट्रिक पण पास झाला असेल, किती शिकला माहित नाही, तिने एकदम जीभ चावली, कान धरले, डोळे बाप्पा ते तर देवाचे पैसे आहेत, त्याला कसं हात लावेल. माझी बायको मेली तरी सुद्धा मी तुला हात लावणार नाही, माझी पत्नी या कारणामुळे मेली तरी सुद्धा मी हात लावणार नाही. हे सामान्य नाही, सामान्य. चंद्रशेखर आझादांच्या जीवनामधली एक कथा मी ऐकली, आपण ऐकलं असेल. त्यांनी क्रांतिकारासाठी पैसा लागतो, त्या ठिकाणी दरोडे घालायचे, पैसा मिळवायचा, त्याच्या आधारे पुढे चालवायचा. अशा ठिकाणी एक दरोडा घालून आला आणि पैसे मोजून बसले होते. तेवढ्या तिथेच कलकत्त्यामध्ये वेगळं त्याच्या एवढ्यात यांचा एक नातेवाईक धावत आला आणि चंद्रशेखर आझादांनी सांगितलं की तुमची आई सिरियस आहे आणि ताबडतोब त्यावर उपचार करण्याची गरज आहे, तुम्ही ताबडतोब या, तुम्हाला कसा बस तुमचा पत्ता शोधून काढा आला. असं म्हणल्यानंतर ते गंभीरपणे उभे राहिले आणि विचार करायला. तर एका क्रांतिकारकाला विचार कसा करतो, ताबडतोब जा. तो म्हणलं बरोबर जा, परंतु ते आता हॉस्पिटल ऍडमिट करायला मी सगळे पैसे वगैरे आले की ह्या आहेत पैसे, याचे थोडे घे, त्यात काय. चंद्रशेखर आझाद म्हणले ते पैसे भारत माता स्वातंत्र्य करतायत, त्यातला एक पैसा सुद्धा मी घेणार नाही. जर ते पैसे आईच्या कारणासाठी घेण्याचा मोह माझ्या मनात निर्माण झाला तर पहिली गोळी मी आईला घालेन. त्या क्रांतिकारकाच्या मनातली एकूण तीव्रता आणि या खेड्यातल्या संस्कृत तीव्रतेमध्ये फारसा अंतर नाही. अशी माणसं निर्माण कुठं होतात, एक संघाची शाखा, संघाचे संस्कार आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असं जगणाऱ्या संस्थांची उदाहरणं बघतात. ते लक्षात ठेवा, नुसत्या भाषणा प्रवचनामुळे कधी परिवर्तन होत नसतं. जेव्हा प्रत्यक्ष आपण पाहतो एखादं उदाहरण की किती कसे जगतात, किती कष्ट करतात, किती परिश्रम संघासाठी किती झिजतात, हे जेव्हा बघतात तेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपण असं काम करावं वाटायला लागतं, आपण वेळ असं वाटायला लागतं. आणि दुसरी पण लक्षात ठेवा, बसले सगळे बहुसंख्य आपण गरजेच आहे, एका दुसरा कोणी प्रचारक बसला असेल, पण जे प्रचारक निघतात आणि जे प्रचारक काम करतात त्या सगळ्या जणांची प्रेरणा गृहस्थी कार्यकर्ते असतात, प्रचारक नसतात. गृहस्थी कार्यकर्ते ते आपल्या डोळ्याने बघत असतात, हे कामधंदा नोकरी करतात, घर समाजात संसार, त्यांच्या कितीतरी समस्या आहेत, कितीतरी प्रश्न, कितीतरी अडचणी आहेत, तरी सुद्धा कधीही अडचण न बोलता, चेहऱ्यावर कधी असं अप्रसन्न न आणता, त्याची चर्चा पण न करता हे अखंड संघाचं काम करत असतात. मी तरुण आहे, मला प्रचार निघायला काय हरकत आहे, मी तरुण आहे, मला काय प्रचार राहायला काय अवकाश आहे. असं केल्यामुळे हा देशच मुळे जगण्यातनं शिकवणाऱ्यांचा देश आहे. आपल्या जगण्यातनं पुढच्या पिढीला शिकवणाऱ्यांचा हा देश आहे. तिच्या तसं पुढे चालण्याचं काम संघाने 100 वर्ष चालू ठेवलंय. आणि त्यामुळे अशा या कालखंडामध्ये सर्व संघांचं आणि संघाच्या हितैषी लोकांचं एक काम आहे. संघाचे आजचे सरसंघ चालक अनेक बैठकीमध्ये विशेषतः जिथे ज्येष्ठ संशयक येतात, काही प्रश्न विचारतात, त्या सर्वांना सांगतात आणखी 20 वर्ष तुम्ही जगा, तुम्हाला आपल्या डोळ्याने वैभव संपन्न हिंदू राष्ट्र बघायला मिळेल. सोशल मीडियावरती 3 ज्योतिषांची भविष्यवाणी मी ऐकली.
प्रत्येक त्यांची पूर्वीच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या त्यांनी सांगितलं. एक भविष्यवाणी 2 जणांची एक भविष्य सांगितली. जेव्हा दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक झाली, आम आदमी पार्टी सत्तेवर होती, तेव्हा आधीच सांगितलं या निवडणुकीत आम आदमी पार्टी निवडून येणार नाही. याच्यामध्ये केजरीवाल निवडून येणार नाहीत, मुख्यमंत्री होणार नाहीत. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल हे तर दिलं होतं प्रत्येक. काही दिवसांमध्ये त्यांचं आलं की काही दिवसात, अवघ्या काही दिवसात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा देतील आणि पुढचा उपराष्ट्रपती हा तमिळनाडूतला असेल. हे तमिळनाडूतले आता आहे, ते तमिळनाडूतले आपल्याला माहिती. असं करून प्रत्यक्ष बिहारच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी ते 150 143 जागा दिल्या होत्या. भरपूर जागा आल्या लोकांनी दिलं. फाडके देत आहे म्हणतात ना, तसं लोकांनी दिलं. पण दिलं या अशा भविष्यवाणी होणाऱ्या 3 लोकांनी हेच म्हणलं ते अवघ्या काही वर्षात भारताचा भाग्योदय सुरू झालाच आहे, पण सुवर्ण आणि पुढची 20 वर्ष 30 वर्ष भारतात स्वर्णिम काळ होणार आहे. कोण राहणार ते पण सांगितलं, पण मी तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आज सर्वजण सरसंघाला सांगतायत, प्रत्यक्ष आपल्या अनुभूतीत सांगतायत. कारण संपूर्ण देशामध्ये प्रवास करून लक्षावधी स्वयंसेवक नागरिकांना भेटत त्यांची प्रेरणा जागवत फिरणाऱ्या माणसाला प्रत्येक दाढीवर पोट असतं. त्यांनी सांगितलंय या आपल्याला आगामी 20 वर्षामध्ये आपल्याला एक प्रयत्न करायला पाहिजे. 20 वर्षांनी जेव्हा केव्हा वैभव संपन्न हिंदू राष्ट्र आपण पाहू, आपल्याला आनंद वाटेल, समाधान वाटेल. पण आणखीन एक वाटलं पाहिजे, म्हणजे याच्यात माझंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, याच्यात माझंही काही योगदान आहे, समाधान मिळालं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला हे बघायला मिळालं पाहिजे. याच्यामध्ये आमच्या आई वडिलांचं समाधान आहे, आमच्या आजीबाजूला समाधान आहे. याला म्हणतात सार्थक जीवन. सफल जीवन आणि सार्थक जीवन मध्ये अंतर आहे. सफल जीवन कसं आहे म्हणतात, स्वतः उत्कृष्ट शिकलो, पत्नी उत्कृष्ट शिकली, चांगला संसार सुरू मुलं झाली, मुलं उत्कृष्ट शिकवलं, उत्तम गुणवत्ता, IT कंपनीत फार उच्च पदावर परदेशात जाऊन नोकरी करतात वगैरे, लक्षावधी कोट्यावधी रुपये कमवतात. हे सफल जीवन होऊ शकतं, सार्थक नाही. सार्थक होते. सार्थक त्याला म्हणतात की स्वतःच्या कुटुंबाच्या सुखाच्या हिताच्या वरती उठून दुसऱ्याच्या सुखाच्या हितासाठी जगणं, त्याला सार्थक जीवन म्हणतात. असं सार्थक जीवन जगण्याचा संकल्प करण्याची आजची ही वेळ आहे. आणि त्यामुळे आज संघामध्ये नव्याने फार मोठ्या संख्येत लोक लागले. पूर्वीच्या काळामध्ये प्रयत्न करून लोक येत नव्हते. मला आठवते मी शाखेचा कार्यवाह होते, कॉलेज शिकवतो FIBSC ला. अनंतराव देवकणी म्हणून पुण्यात एक प्रचारक होते, वल्ली प्रचार त्यांचं वर्णन करायचं, त्यांनी पाहिलं माहिती. MSc झाले ऍग्रिकल्चर, PhD थिसिस लिहिला, मराठीत लिहिला, सबमिट केला. त्यांनी सांगितलं इंग्रजीत लिहा, ते फेकून दिला, नाही म्हणले इंग्रजीत. असे ते प्रचारक होते, ते आमच्या शाखेवर आले होते. आता एवढा मोठा माणूस आपल्या शाखेवर येणार म्हणून आम्ही प्रयत्न करून 70-80 संख्या राहावी, नेहमी 40 एक राहते, प्रयत्न केला तर फक्त 50 राहिले. 8-10 लोक झाले. प्रयत्न करून मला फार निराश झालं. अनंतराव देवकळे कार्यक्रम झाले, सगळ्यांना उत्साह आला. संपल्यावर मी अनंतराव मी खूप प्रयत्न केला, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. 70 संख्या राहील म्हणून फक्त 40चे 50 झाले, फार नाही झाले. अरे 50 काही कमी नाही. तुला माहित नाही का संघाचा सक्सेस रेट काय? त्यावेळी सक्सेस रेट शब्द होता काय असतं. संघाचं वैशिष्ट्य असं आहे, 100 जणांना 100 वेळा 100 ठिकाणी 100 पदी निरोप दिल्यानंतर एखादा मनुष्य एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळा येण्याची शक्यता असते. हा त्यावेळेचा सक्सेस रेट होता. आता इंटरनेट संबंधित असणारा फार मोठा वर्ग जॉईन RSS म्हणून चालतं, त्याच्या माध्यमात संघात जोडायला मागच्या 4 महिन्यामध्ये 48,000 तरुण जे उच्च विद्यापीठ संघाशी जोडले गेले, संघात येऊन प्रयत्न करतात. असा जो नवा वर्ग येतो त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे जुने दोघांसाठी सुद्धा उत्तरांची प्रश्न त्यांच्या निर्माण उत्तरांची करतात. तेव्हा अशा सर्वांच्यासाठी या पुस्तकाचं एक श्रेष्ठ महत्व आहे. म्हणून शेवटी एक विनंती करून मी थांबतो, ज्या कुठल्या पुस्तक प्रकाशन करण्याची संधी भाग्य मला मिळतं तिथे मी प्रत्येक वेळी बोलतो, ते शेवटी पुन्हा बोलतो. आपल्या सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, 2 पुस्तके विकत घ्या. ही तर फार स्वस्त पुस्तक आहे, 60 रुपयाचं आहे. 60 रुपयात इडली वडा पण मिळते, डोसाही मिळते. आपल्याला माहिती आहे माझ्यापेक्षा किंवा 60 रुपये, त्यामुळे 2 पुस्तके विकत घ्या. एक आपल्याला ठेवा आणि एक आपल्याशी संबंधित जे स्वयंसेवक नाहीये, ज्यांना संघाची फारशी माहिती, संघ माहिती फारशी, अशा कोणाला सेपरेट भेट द्या. हे प्रत्येक वेळी अशा प्रकारे करण्यात असं करा आणि आपण कराल त्याची मला खात्री आहे. हे करण्याची संधी आपल्याला पुस्तक प्रकाशन लिहून करण्याचे डॉक्टर आपरेंद्र म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय विचारसरणीने प्रकाशन म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात बोलवून आपल्या संवाद करण्याची संधी मला मिळाली म्हणून संयोजकांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांनी माझं बोलणं शांतपणे सहन केलं, याबद्दल आपले सर्वांचं अभिनंदन करून माझं बोलणं झालं.
एवढ्या रसाळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीनंतर सगळेच जण खरं म्हणजे निशब्द झालेले आहेत. कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करणार आहोत. मी पसायदानासाठी आज ज्यांनी इतकं सुंदर पद्य म्हणलं त्या राजाभाऊ कोरे यांची नात कुमारी कायरा कोरे हिला व्यासपीठावरती आमंत्रित करते. सकळ मंगळी ईश्वरी निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेट भूतानी चला कल्पतरूंचे आरमान चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे पीयूषाचे चंद्रमेजे लांछना मार्तंडसे तापहीना ते सर्वाणी सदा सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखे पूर्ण होणे तिन्ही लोके भजे जो आदि पुरुखे अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्टा विजय श्री विश्वेश्वरा मरे ज्ञानदेव सुखिया 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 आज प्रकाशित झालेले पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. केवळ फक्त आजच्याच दिवस हे पुस्तक आपल्याला
₹60 या सवलतीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रती खरेदी करून स्वतःबरोबरच इतर आपतेष्ट मित्रमंडळींना भेट देऊन वाचन संस्कृतीचा प्रसार करावा ही सगळ्यांना नम्र विनंती.